अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. अधिक महिन्यात व्यंकटेश स्तोत्राची 3 रात्रीची सेवा कशी करावी? सर्व इच्छा पूर्ती होईल, साक्षात विष्णू दर्शन देतील. अधिक महिन्यामध्ये विष्णुदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण बऱ्याच सेवा करतो. लक्ष्मी माताला प्रसन्न करून घेण्यासाठी बऱ्याच सेवा केल्या जातात. पण साक्षात आपण ही सर्वात प्रभावी ही एक सेवा केली, 3 रात्रीची व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा केली तर तुमच्या मनातील मोठ्यात मोठ्या इच्छा नक्की पूर्ण होणार आहेत. 3 दिवस ही सेवा करायची आहे. नियम कोणते आहेत किंवा आपण पूजा मांडणी करतो तेव्हा कोणत्या चुका घडायला नको, ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच व्यंकटेश स्तोत्राची 3 रात्रीची सेवा काही भक्तांच्या मनामध्ये इच्छा असते करण्याची, पण बऱ्याच वेळा ऐकलं जातं की खूप मोठे अनुभव येतात किंवा बरीच भीती वाटते, खूप अशा काही गोष्टी घडतात. त्याहून काही भक्तांना हे ऐकून किंवा या भीतीपोटी ही सेवा करायला नको वाटते. काही भक्तांच्या मनामध्ये भरपूर इच्छा असते, पण अनेकदा आपण दुसऱ्यांचे अनुभव ऐकतो तेव्हा आपल्या मनामध्ये ही सेवा करण्याची भरपूर इच्छा होते. बऱ्याच वेळा असंही वाटतं की आपण ही सेवा करतो तेव्हा आपल्यासोबतही अशा काही गोष्टी घडतील, त्यासाठी काही भक्त सेवा करायला घाबरतात. पण सर्वात प्रथम मी सांगेन, ही सेवा करता तेव्हा साक्षात विष्णुदेव आपल्यासोबत असतात. निगेटिव्हिटी आपल्यापासून लांब असते. काही वेळा असं होतं की निगेटिव्ह गोष्टी आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात, पण साक्षात आपण विष्णुदेवांची सेवा करत आहोत तर कोणतीही कितीही मोठी निगेटिव्हिटी असू द्या, ती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि बऱ्याच वेळा असंही सांगितलं जातं की बऱ्याच काही गोष्टी घडतात तर ते आपल्या मनामध्ये एक भीती बनली आहे किंवा मनामध्ये आपण भीती ठेवली आहे की माझ्यासोबत या गोष्टी घडणार आहेत, दरवाजा वाजणार आहे किंवा बाहेर अशा काही वाईट गोष्टी घडणार आहेत किंवा माझ्या आसपास निगेटिव्हिटी येणार आहे. तर अशा गोष्टींचा विचार करू नका. तुमच्या मनामध्ये आलं आहे की तुम्हाला विष्णुदेवांची 3 रात्रीची सेवा करायची आहे. अधिक महिन्यामध्ये या सेवेला खूप महत्त्व आहे. तुम्ही ही सेवा करा व तुम्ही ही सेवा केल्यानंतर तुम्हालाही काही अनुभव येतात तर कमेंटमध्ये ही सेवा तुम्ही केल्याने तुमचे अनुभव शेअर करायला विसरू नका. आपण इतरांशी जेव्हा कधी तुम्हाला चांगले अनुभव येतात ते शेअर करता तेव्हा त्यांच्याही जीवनातील काही गोष्टी, काही अडचणी, समस्या दूर होतात व ह्या सेवा करायला तेही भक्त तयार होतात. तर आपल्या जीवनामध्ये काही अडचणी आहेत, मूलबाळ होत नाही, लग्न होत नाही, बऱ्याच दिवसापासून तुमच्या मोठ्यात मोठ्या इच्छा आहेत किंवा जे काही कामं अडलेले आहेत ते कामं होत नाहीत, तेव्हा ही सेवा करून बघा. विश्वास ठेवा, मी तुम्हाला मनापासून सांगत आहे की ही सेवा खूप प्रभावी आहे. तुम्ही फक्त 3 रात्री ही सेवा करा. ही सेवा केल्याने तुम्हाला अनुभव नक्की येणार आहे. ही सेवा सर्वात प्रभावी विष्णुदेवांची सेवा आहे. रात्री 12ला ही सेवा सुरू करायची आहे. तर बरेच भक्त आहेत किंवा बऱ्याच वेळा असंही सांगितलं जातं की तुम्ही याच रंगाचे कपडे घाला किंवा याच रंगाचं आसन असायला हवं. जर आपलं मन शुद्ध असेल, आपली भक्ती शुद्ध असेल तर देवापर्यंत नक्कीच पोहोचते व त्या सेवेचे जे काही आपण सेवा केली आहे ते आपले विष्णुदेव नक्कीच स्वीकार करतात. तर या गोष्टींचा कधीही विचार करू नका की माझ्याकडे या वस्तू नाहीत किंवा माझ्याकडं काहीही नाही किंवा माझ्याकडे असे काही कपडे नाहीत. या गोष्टींचा विचार करू नका. मनामध्ये आलं आहे की आपण विष्णुदेवांची सेवा करायची आहे तर ही सेवा करायला विसरू नका. तसेच ही सेवा करता तेव्हा बरोबर 12 वाजता ही सेवा करायची आहे. तुमच्याकडे जे काही कपडे आहेत ते तुम्ही परिधान करू शकता. ज्या काही रंगाचं आसन आहे ते तुम्ही ठेवू शकता. मनामध्ये कोणतेही विचार ठेवू नका. शुद्ध भक्तिभावाने ही सेवा करा. तुम्हाला या सेवेचे फळ नक्की मिळतं. मोठ्यात मोठे अनुभव आहेत. ही सेवा केल्याने तुम्हाला अनुभव नक्की येतो. फक्त मनामध्ये भीती ठेवू नका. काही भक्तांना मनामध्ये इच्छा असते, पण बऱ्याच वेळा असं होतं की या व्यक्तीला असा अनुभव आला आहे की यांच्यासोबत खूप काही मोठ्या गोष्टी घडल्या आहेत किंवा भीती वाटण्यासारख्या काही अनुभव येतात. तर तुम्ही
हे अनुभव जे ऐकले आहेत त्यातील चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत येऊ द्या. ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या तुम्ही तिथेच सोडून द्या. तुम्हाला काही करायचं आहे तर जीवनामध्ये सेवा ही सर्वात उत्तम आहे. आपण कोणतीही सेवा करतो त्या सेवेचे फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. तर अधिक महिन्यामध्ये या सेवेला खूप महत्त्व आहे. तुम्ही ही सेवा अवश्य करा. 11:30ला तुम्हाला अंघोळ करायची आहे. अंघोळ करून स्वच्छ जे काही आसन आहे, जे काही कपडे आहेत त्यावरच तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करा. तुमच्याकडे फोटो असेल तर साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही चौरंग पाट ठेवायचा आहे. वस्त्र कोणतंही असेल अंथरूण त्यावर तुम्हाला व्यंकटेश देवांचा तुम्हाला फोटो ठेवायचा आहे. तसेच तुपाचा दिवा, तेलाचा दिवा कोणताही लावा. अगदी तुमच्याकडे जे शक्य आहे ते तुम्ही त्या शक्य असेल त्या गोष्टी तुम्ही अवश्य तिथे ठेवा. कॉईन आहेत तर तुम्ही 21 कॉईन घेऊ शकता किंवा खडी साखरही घेऊ शकता. असे नाही की याच वस्तू असायला हव्या. मन शुद्ध आहे, आपली भक्ती शुद्ध आहे तर ते नक्कीच विष्णुदेवांपर्यंत पोहोचते व तुम्हाला सेवेचे फळ हे नक्की मिळतं. बरोबर 12 वाजता तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा सुरू करायची आहे. काही गोष्टी आजूबाजूला घडल्या तरीही तुम्ही लक्ष देऊ नका. फक्त ही सेवा सुरू ठेवा. ही सेवा सुरू ठेवायची आहे. साक्षात तुम्ही विष्णुदेवांची सेवा करत आहात तर कितीही मोठ्यात मोठ्या वाईट शक्ती तुमच्यापर्यंत येणार नाहीत किंवा तुम्हाला त्रासही देणार नाहीत. तुम्ही ही सेवा करता तेव्हा पहिल्या दिवशी तुम्हाला काही अनुभव येतील, छोटे मोठे अनुभव येतील. दुसऱ्या दिवशीही तुम्हाला काहीतरी अनुभव, पण तुम्हाला दर्शन विष्णुदेवांनी दर्शन दिल्याशिवाय विष्णुदेव ही सेवा पूर्ण होत नाही. प्रत्येक भक्ताला अनुभव आहेत, खूप मोठे अनुभव आहेत. फक्त 3 रात्री ही सेवा करा. सूतक पिरियड्स असेल तर ही सेवा करू नका. घरामध्ये मांसाहार 3 दिवस आणायचं नाही किंवा आपण ब्रह्मचर्याचे पालन करून ही सेवा करायची आहे. आपण पूर्णपणे सात्विक आहार घ्यायचा आहे. जेवणाचे वगैरे तुम्हाला कोणतेही असे बंधन नाहीत की तुम्ही हे जेवण करायला हवं किंवा कांदा, लसूण वर्ज्य असे कोणतेही तुम्हाला नियम नाहीत. फक्त ही सेवा करता तेव्हा आपलं मन शुद्ध ठेवा. आपल्या मनामध्ये कोणत्याही गोष्टींचा विचार येऊ देऊ नका की या गोष्टी माझ्यासोबत घडतील किंवा मला खूप भीती वाटते ही सेवा करायला. जेव्हा कधी तुम्ही ही सेवा करायला जाता मनामध्ये भीती असते तेव्हा त्याच गोष्टी तुमच्यासोबत घडायला सुरुवात होते. आपण कधीही निगेटिव्ह गोष्टींचा विचार करतो, त्याच निगेटिव्ह गोष्टी आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. पॉझिटिव्ह राहायचं आहे. मला काहीही होणार नाही किंवा ही सेवा केल्याने माझ्या जीवनातील पूर्णपणे जे काही संकट, दुःख आहेत ते दूर होणार आहेत व साक्षात विष्णुदेव माझ्या पाठीशी आहेत. तेव्हा तुम्हाला ही सेवा करता तेव्हा मनामध्ये विश्वास ठेवा. व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा अगदी तुम्ही तुमच्या इच्छेने करू शकता. साध्या सोप्या पद्धतीमध्ये विशेष कोणतीही पूजा मांडणी करण्याची गरज नाही. तुम्ही फोटो ठेवू शकता. तुम्हाला जे काही इच्छा असेल किंवा तुमच्या मनामध्ये असेल की तुम्हाला भरपूर काही पूजा मांडणी करायची आहे तर तुम्ही अवश्य करू शकता. पण शक्य असेल तर तुम्ही साध्या सोप्या पद्धतीमध्ये व्यंकटेश स्तोत्राची 3 रात्रीची ही सेवा करू शकता. ही सेवा करा. मनामध्ये काहीही भीती ठेवू नका. आपल्याला सेवा करायची आहे, आपल्याला इच्छा पूर्ण करून घ्यायच्या आहेत. साक्षात विष्णुदेवांचं दर्शन घडणार आहेत. याहून मोठी गोष्ट कोणतीच नाही. साक्षात विष्णुदेव दर्शन देतात एवढीच खूप आहे आपल्यासाठी. आपण जीवनामध्ये विष्णुदेवांचं दर्शन घडलं आहे तर याहून मोठी कोणतीही गोष्ट नाही. विश्वासाने ही सेवा करा. मनामध्ये असे विचारही आणू नका की ही सेवा केल्याने माझी इच्छा पूर्ण होणार आहे का, अशा कोणत्याही गोष्टींचा विचार करू नका. तर ही सेवा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये करायची आहे. तुम्हाला ही सेवा 3 रात्री करायचं आहे. 21 वेळा पठण करायचं आहे. तुमच्याकडे खडी साखर असेल तरीही तुम्ही 21 वेळा तुम्ही ती खडी साखर जवळ ठेवून तुम्ही हे व्यंकटेश स्तोत्र करू शकता किंवा कॉईन ठेवू शकता. याप्रमाणे ही सेवा करा. मोठ्यात मोठ्या इच्छा पूर्ण होतील. अडचणीतून मार्ग मिळेल. जेव्हा काही असं वाटतं मनाला ही माझी इच्छा पूर्ण होणारच नाही किंवा शक्यच नाही तेव्हा ही सेवा करायला विसरू नका. साक्षात
विष्णुदेव तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतील व अधिक महिन्यामध्ये या सेवेला खूप मोठे महत्त्व आहे. तसे तुम्ही ही सेवा कधीही करू शकता, पण अधिक महिन्यामध्ये सेवा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.